नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विश्वभरारीवर मी मयुरी शिंदे आपलं स्वागत करते। बघा, आज आपण बघणार आहोत संवाद या भागावर नवोदय विद्यालय आणि स्कॉलरशिप इयत्ता 4ला आणि 7वीला कसे प्रश्न येतात हे आजच्या भागात आपण बघणार आहोत। मग संवाद म्हणजे काय, या आधारावर कसे प्रश्न येतात हे आजच्या भागामध्ये आपल्याला बघायचं आहे। मग संवाद म्हणजे काय नेमकं, एक व्यक्ती सोडून म्हणजे 2, 3, 4, 5 किंवा इतर व्यक्ती म्हणजे जास्तीत जास्त व्यक्तीमध्ये होणारा संवाद म्हणजे 2 व्यक्ती जेव्हा एकमेकांशी बोलतात तो होणारा त्याला म्हणतात, आपण म्हणतो त्या बोलण्याला काय म्हणतो, संवाद। मग बघा, मग या संवादामध्ये आपल्याला किती प्रश्न येतात, या भागावरती आपल्याला एकूण 3 प्रश्न येत असतात। मग बघा, 3 प्रश्नामध्ये तुम्हाला काय विचारलेलं असतं, एकूण किती व्यक्तीमध्ये संवाद झाला, किती वेळापर्यंत झालं, त्याचं ठिकाण कुठलं होतं, वेळ कोणची होती आणि त्यामधले व्यक्ती किती होते, अशा रीतीने तुम्हाला या भागावर प्रश्न येतात। मग लक्षात काय ठेवायचं आहे, तुम्हाला फक्त स्थळ, वेळ, काळ आणि व्यक्तींची संख्या हे महत्वाचं आहे। या भागावरच तुम्हाला प्रश्न विचारले जातात। मग संवाद वाचताना नेमकं काय करायचं आहे, काळजीपूर्वक तर वाचायचंच आहे, पण त्यामधली स्थळ, वेळ, काळ आणि त्यामध्ये किती व्यक्तींचा संवाद झाला, 2, 3, 4, 5 किंवा जास्ती याहूनही जास्ती, मग हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। यावरच आधारित तुम्हाला काय येतात, प्रश्न येत असतात। मग त्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, 3 प्रश्न दिलेले असतात। मग 3 प्रश्न आपण कसे येणार हे आपण या संवादाच्या माध्यमातून बघणार आहोत। मग आता बघा, हा तुम्हाला काय दिलेला आहे, संवाद दिलेला आहे, यावर 3 प्रश्न आहेत। मग ते कसे तर आपण आताच्या भागात बघणार आहोत। मग बघा, या 3 प्रश्नाचं काय करायचं आहे, पहिले प्रश्न वाचून घ्यायचे, नंतर संवाद वाचायचा, जेणेकरून आपल्या लक्षात येईल संवादावर नेमकं काय विचारलेलं आहे ते। मग आपली नेहमीच उतारावरची ट्रिक इथे आपल्याला आजमावायची आहे। आपल्याला इथे उतारावर जे आपण फॉलो करतो, अगोदर उतारा न वाचता प्रश्न वाचतो आणि नंतर उतारा वाचून त्या प्रश्नाची काय देतो, उत्तरे देतो। मग असंच इथे पण आपल्याला करायचं आहे, संवाद न वाचता त्यावरील प्रश्न अगोदर वाचायची, नंतर संवाद वाचायचा आणि नंतर आपल्याला त्याची काय करायची आहे, उत्तरे द्यायची आहे। तर चला मग वाचा, आजचा प्रश्न काय आहे आपले संवादावरील, संवादात किती जणांनी सहभाग घेतला आहे। बघा, पहिल्यांदा इंट्रोडक्शन मध्येच मी तुम्हाला सांगितलं की वेळ, काळ, किती व्यक्तीमध्ये संवाद झाला, कोण कोण होतं, कोण कोणाशी काय म्हटलं, कशाबद्दल म्हटलं, किती वेळात म्हटलं, या भागावर तुम्हाला प्रश्न येतात। मग पहिलाच प्रश्न या संवादावर तुम्हाला असं दिलेला आहे, संवादात किती जणांचा सहभाग आहे। नेमका या संवादामध्ये किती जणांनी सहभाग घेतलेला आहे, किती जणांमध्ये संवाद झालेला आहे हे तुम्हाला इथे विचारलेलं आहे। ऑप्शन पर्याय क्रमांक 1 आहे 3, 2 आहे 4, 3 आहे 5 आणि 4 आहे 2। मग बघा, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कधी कळणार आहे, आपला संवाद वाचल्यावर कळणार आहे। तर मग बघा, दुसरा प्रश्न आहे, संवाद केव्हा झाला। सांगितलं केव्हा म्हणजे कोणती वेळ होती ती आपल्याला ते विचारलेलं आहे। मग बघा, 1 आहे सकाळची, दुसरा ऑप्शन आहे दुपारची, 3 आहे संध्याकाळची आणि 4 आहे पहाटेची। झाला दुसरा प्रश्न वाचून घ्या। तिसरा प्रश्न घ्या, संवाद कुठे झाला असावा, कुठे झाला असावा, ठिकाण विचारलेलं आहे, नेमकं कुठे झाला आहे हे विचारलेलं आहे या प्रश्नामध्ये। मग पर्याय काय आहेत आपले, 1 आहे हरिबाबाच्या घरी, 2 आहे शेतात, 3 आहे मळ्यात आणि 4 आहे राणूजीच्या घरी। झाले आपले पर्याय वाचून झाले, प्रश्न वाचून झाले। मग आता वाचायचा आहे संवाद। आता हा संवाद कोणाकोणामध्ये झाला, कधी झाला, कोणत्या वेळी झाला आणि किती जणांमध्ये झाला हे तुम्हाला या प्रश्नांमध्ये विचारलेलं आहे। पहिल्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे की संवाद किती जणांमध्ये झाला। दुसरा प्रश्न काय विचारलेला आहे तुम्हाला इथे, संवाद कोणत्या वेळी झाला, वेळ विचारलेली आहे, सकाळची होती, दुपारची होती का कोणती होती। आणि तिसरा प्रश्न विचारलेला आहे, संवाद कुठे झालेला आहे, म्हणजे ते स्थळ तुम्हाला तिथे विचारण्यात आलेलं आहे। मग वाचा आता संवाद वाचताना एकदम सावकाशपणे वाचायचं आहे, म्हणजे कुठे थांबायचं आहे, कुठे नाही थांबायचं आहे हे बघूनच आपल्याला वाचायचं आहे, जेणेकरून आपल्याला प्रश्नाची उत्तरे नीट लक्षात येतील। मग बघा, आता इथे नमस्कार मालक,
या कसं येणं केलं? कोणी म्हटलं? नमस्कार मालक, या कसं येणं केलं? रानूजी, तुमच्या रामला घडीभर आमच्याकडे पाठवून द्या, थोडं काम आहे. हरी बाबा. मग एक कोण आहे या संवादामध्ये? रानूजी एक आहे. दुसरा आहे हरी बाबा. हरी बाबा, नक्की पाठवून देऊ, नक्की पाठवून देतो, काही काळजी करू नका. बाबा, आज मला शाळेचा फार अभ्यास आहे. मग हे वाक्य कोणी म्हटलं? रामनी म्हटलं. रामला बोलवलेलं आहे म्हणून रामनी म्हटलेलं आहे, बाबा मला आज थोडा अभ्यास आहे. आज नाही, मला जमणार जायला. मग गलोल कशाला बनवत बसला आहेस? अभ्यास करून घे आणि आज थोडं कमी खेळ. मग त्याचे बाबा त्याला काय म्हटले? रामचे बाबा रामला काय म्हटले की गलोल कशाला बनवत बसलेला आहे, तुला तर अभ्यास आहे ना, तर मग अभ्यास करून घे आणि नंतर आज थोडं कमीच खेळ. म्हणजे तुला अभ्यास जास्त आहे ना, तर मग तू थोडस कमीच खेळ. अरे राम, तुझ्या हातातील गल्लोळ तू तयार केला आहेस का? मग हे कोणी विचारलंय? हरिबाबांनी विचारलेलं आहे. कारण की रानोजीच्या घरी कोण आलेला आहे विचारायला? हरिबाबा. त्यानंतर, अरे राम, तुझ्या हातातील गल्लोळ तू तयार केला आहेस का? आजोबा. मग आता हा राम सुद्धा या संवादातील पात्र आहे. किती झाले आतापर्यंत? 3 पात्र आपल्याला सापडलेले आहे. आजोबा, मी रबराच्या पट्ट्या कापून दिल्या आहेत, राम नाही आला तर मी येईल, सिंधू म्हणाली. आता रामची बहीण कोण? सिंधू. सिंधू काय म्हणते? मी रबराच्या पट्ट्या काढून दिल्या, त्याच्यापासून त्यांनी गलोल बनवला. मग तो नाही आला तर मी येईल, तो नाही आला तर कोण? मी येईल. मग सिंधू हे एक झालं. हे मग बघा, पहिला आहे रानोजी या संवादातील पात्र, दुसरा आहे हरिबाबा या संवादातील पात्र, तिसरा आहे राम आणि चौथी आहे सिंधू. मग आपल्याला 4 पात्र या संवादामध्ये सापडलेले आहे. मग संवाद किती व्यक्तीमध्ये झाला? 4 व्यक्तीमध्ये. मग बघा, अजून कोणी खाली आहे का संवादामध्ये? रानोजी फारच समजूतदार आहे. हो तुमची सिंधू, मुलावर चांगले संस्कार आहेत बरं का. काही काम सांगितलं तर शेजार धर्माला जगायला हवं, हे त्यांना कळायला हवं. रानोजी, चल निघतो मी, बैलांना मळ्यात घेऊन जायचं आहे, दुपार व्हायच्या अगोदर. मग केव्हा झालेला आहे संवाद? दुपार व्हायच्या अगोदर. दुपार व्हायच्या अगोदरची वेळ कोणती असते? सकाळची. मग 2 प्रश्नाची उत्तर आले. दुपार व्हायच्या अगोदर जायचं आहे त्यांना, दुपारच्या अगोदर म्हणजे वेळ कोणती आहे आपली? सकाळची. 2 प्रश्नाचे उत्तर सापडले. आजोबा, मी आणि सिंधू दोघेही येतो. अरे वा, छान छान, नक्कीच. मग बघा, असा आपला काय आहे? संवाद आहे. मग या संवादामध्ये 4 पात्र आहेत, कॅरेक्टर्स आहेत. मग या का प्रश्नाचं उत्तर सापडलं. दुसऱ्या प्रश्नाचं आहे वेळ कोणती होती? दुपारची. आणि तिसरा प्रश्न बघा कोणता आहे तो. मग द्या. पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? संवाद किती जणांनी सहभाग घेतला आहे? आता या संवादात किती जणांनी सहभाग घेतलेला आहे? 4 जणांनी. एक राम, एक सिंधू, एक रानोजी आणि तिसरे म्हणजे हरिबाबा. असे 4 पात्र या संवादामध्ये आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे. त्यानंतर घ्या पुढचा प्रश्न. संवाद केव्हा झाला असावा? संवाद केव्हा झालेला आहे? संवाद झालेला आहे सकाळच्या वेळी. कारण की हरिबाबा काय म्हणतात? चला, दुपार व्हायच्या अगोदर मला बैल कुठे मळ्यात पाणी पाजायला घेऊन जायचे आहे. मग हे वाक्य त्यांच्या तोंडून निघालं. वाक्य हे दुपारचं तोंडून निघालं म्हणून आपल्याला कळतं दुपारच्या अगोदर म्हणजे दुपारच्या अगोदरची वेळ कोणती असते? सकाळची. मग सकाळी हा संवाद झाला असावा. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे. त्यानंतर घ्या प्रश्न क्रमांक 3. संवाद कुठे झालेला आहे? संवाद कुठे झालेला आहे हे पहिल्याच वेळेत आपल्याला उत्तर दिलेलं आहे. नमस्कार मालक, या कसं येणं केलं? रानोजी, तुमच्या रामला घडीभर आमच्याकडे पाठवून द्याल का? मग बघा, संवाद कुठे झालेला आहे? रानोजी काय म्हणतात? या मालक, कसं येणं केलं म्हणजे हरिबाबा हे त्यांच्या घरी गेले असावे. मग हा संवाद कुठे झालेला आहे? रानोजीच्या घरी. म्हणून
राणोजीच्या घरी पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे काय आहे उत्तर आहे. बघा आहे का नाही खूप सोपं. संवादावरील क्वेश्चन अतिशय सोपे आहेत. अतिशय सोपे असे प्रश्न या भागावर तुम्हाला येत असतात. मग बघा या इथे काय करायचं आहे तुम्हाला फक्त 4च गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. एक काळ, वेळ आणि किती लोकांमध्ये संवाद झालेला आहे आणि कुठे झालेला आहे म्हणजे ते स्थळ. ह्या 4 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला हा संवाद नीटपणे समजेल आणि त्यावरील एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही आणि ते एकही मार्क तुमचा जाणार नाही. मग बघा नवोदय विद्यालय तसेच शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी आणि 7वीची बॅच आपल्याकडे उपलब्ध आहेत. लवकरात लवकर तुम्ही विश्वभरारी ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि ह्या बॅच तुम्हाला तिथे मिळणार आहेत. मग बघा नवोदयची बॅच आपल्याकडे आहे इयत्ता 6वीची फक्त आणि फक्त 599 रुपयाला आणि 1 वर्षाच्या व्हॅलिडिटी सह ती तुम्हाला बॅच इथे मिळणार आहे. त्यानंतर आहे शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे स्कॉलरशिप इयत्ता 4थीची बॅच तुम्हाला आहे फक्त 599 रुपयाला आणि इयत्ता 7वीची बॅच आहे 699 रुपयाला. बॅच पूर्ण रेकॉर्डेड स्वरूपाची आहे आणि पूर्णपणे आपल्या ऍप्लिकेशन मध्ये दिलेली आहेत. म्हणून लवकरात लवकर ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि बघण्यास सुरुवात करा. मग